सर हॉटेलबद्दल हं? हॉटेलबद्दल काय सांगणार? हॉटेलबद्दल काय आमच्याकडे सगळं व्हेज नॉनव्हेज. व्हेजमध्ये कोणते कोणते डिश आहे सर? व्हेजमध्ये पनीर मसाला, बैंगन मसाला, चना मसाला, काजू करी, डाळ तडका, शेवभाजी, शेवगा मसाला सर्व आहे. नॉनव्हेजमध्ये नॉनव्हेजमध्ये चिकन, मटन, अंडे, फिश. स्पेशल काय सर प्रिन्स हॉटेलची डिश? तसं काही नाही सर स्पेशल. स्पेशल काही डिश वगैरे नाही आपली? स्पेशल वगैरे तसं काही नाही. जास्त मागणी अशी लोकांची वगैरे कस्टमरची? कस्टमरचं नाव वगैरे काही नाही. असं हेच शेवगा, व्हेजमध्ये शेवगा चालतं, नॉनव्हेजमध्ये मटन आणि चिकन. रोटी कोणकोणती आहे आपल्याकडं? चपाती, बाजरी, तंदुरी ते पण संध्याकाळी असते, दिवसा नसते. याच्या व्यतिरिक्त रेट वगैरे कसे काय आपले? रेट रिजनेबल. अच्छा, शेवभाजी वगैरे सगळे 160 रुपये. सर्वांना परवडेल असे आहे समजा. हां, अच्छा, कोणी पण येऊ शकतो. कोणी पण येऊ शकतो. किती लोकांच्या बंदोबस्त किती लोक एक टाईममध्ये किती लोक येऊ शकतात इकडे? आमचं म्हणजे आउटसाईड असल्यामुळे धंदा काही एवढा जास्त नाही. हां. नॉर्मल फार म्हणजे आमचं पूर्ण टोटल धंदाच आहे 10-12 हजार रुपये. शहरापासून किती अंतर आहे समजा हे? शहरापासून एक 13 किलोमीटर, 10-12 किलोमीटर. इकडं कोणतं शहर आहे? इकडे वाळूज एमआयडीसी आहे, इकडे औरंगाबाद. अच्छा, हा रोड कोणता आहे समजा? हा बजाज गेट. अच्छा, किती वर्षापासून हॉटेल आहे सर? हे झालं जवळपास 3 वर्ष झालं जवळपास. कसा रिस्पॉन्स भेटला लोकांचे? म्हणजे अजून तेवढं कस्टमर बेस नाही सर. नाही का? आपले सेफ वगैरे कसे बाहेरचे आहे का आपल्या इकडचे? नाही बाहेरचे नाही, आपल्याकडचे. आपल्या इकडचे अनुभवी असतात. अनुभव. क्वालिटी वगैरे छान आहे डिशेस. हो. तेल वगैरे कोणतं वापरतात? तेल आम्ही सोयाबीनचे बॅग आणतो समजा, बॉक्स. बाकी हायजेनिक आहे सगळं, साफसफाई वगैरे सगळं व्यवस्थित आहे. मसाले वगैरे कुठले वापरतात सर? रवीचे मसाले वापरतो. अच्छा, किती लोकांचे स्टाफ आहे? स्टाफ आमच्याकडे एक 2 वेटर, 2 लेडीज आणि कुक. फक्त जी इव्हेंट वगैरे पण होतो का इकडे? बड्डे फार पार्टी? कमी सर, म्हणजे असं 2-3 महिन्यानंतर एक वेळेस. म्हणजे अजून इकडे हेच नाही समजा. फॅमिलीसाठी काही स्पेशल व्यवस्था आहे? नाही सर, फॅमिली. काही बाहेरची ऑर्डर वगैरे घेतात सर जेवणाची? बाहेरची जेवणाची ऑर्डर घेतो, पण म्हणजे इकडे अजून येतच नाही काही ऑर्डर वगैरे. अच्छा, असं काही अनलिमिटेड? वन टाईम समजा किती लोक आल्यानंतर त्यांची व्यवस्था होऊ शकते? 25-30 रुपये, फार जास्त. कोणासाठी अगर इव्हेंट वगैरे बुक करायची तर तो आहे का बंद? आहे, बँकवेट हॉल आहे, परत अजून एक वेळेस झाला फक्त बड्डे आजपर्यंत. हां. म्हणजे खरं हॉलचं काय रेट आहे आपलं? हॉल आम्ही फ्रीमध्ये देतो, जेवणाचे कॉस्ट म्हणजे हॉल फुकटमध्ये? फ्रीमध्ये देतो, फक्त जेवणाचे रेट जे असतील तसं. कमीत कमीत किती लोक पाहिजे त्याच्यासाठी? आम्हाला काय तसं काही नाही, 25 लोक जरी असतील तर आम्हाला चालते. 25 पासून 100 लोकांपर्यंत, 100-150 लोकांपर्यंत. हॉल फ्री देऊ लागले तुम्ही, एक साधारण काय रेट ठेवला असता तुम्ही? 160 रुपयामध्ये आम्ही थाळी देतो समजा. अनलिमिटेड आहे? अनलिमिटेड थाळी. काय आहे 160. त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये चपाती, एक भाजी, डाळ, आमच्याकडून जारचं पाणी वगैरे स्वच्छ हे होतं. स्वच्छताबद्दल काय सांगणार? स्वच्छताबद्दल काय सांगणार? मी पण रेट विजिट कमी केलेलं तुमचा, तर काय सांगणार तुम्ही? रेट कमी आहे आमचं, क्वालिटीच्या हिशोबाने रेट खूप कमी आहे आमचं. फक्त आम्हाला धंदा वाढवण्यासाठी आम्ही रेट कमी ठेवलेले असतात. तुमच्या हॉलचा काय रेट असतो जर समजा तुम्ही ठेवला असता जनरली? जनरली हॉलचं रेट म्हणजे 2000 रुपये असतं. अच्छा, एका फंक्शनचा? 2-3 घंट्याचा? बस. तुमच्याकडनं फ्री समजा हॉल? बस. जर 100 लोक असतील तर फ्री, 20, 30, 25 लोक असतील तर 2000 रुपये. हॉटेलला छान आहे सर, लय स्वच्छता ठेवली तुम्ही. हो सर, आमच्याकडे अजून धंद्याची सुरुवातच नाही आहे. बरं, तुमचं नाव आणि ॲड्रेस सांगा सर इथला. शिवाजी उद्यावर. ॲड्रेस सांगा. हॉटेलचं नाव सांगा. हॉटेलचा ॲड्रेस हॉटेल प्रिन्स नियर पेरे चौक, पाटोदा.